ना कोणत्या भाड खाऊन लिंबू फिरवलाय काय माहिती माझ्या. पहिले जे ना दिवस लय खराब चालू आहे, त्याच्यात आजचा दिवस तर असा भंगार ना तिच्या मायला त्याच्या. ती सकाळी ना काय दलिंद्री माग लागली काय माहिती आज माझ्या, मला काही कळत नाहीये. ऍक्च्युली विषय काय आला माहिती गाईत, सकाळी गेलो एका ठिकाणी, तिथं टायर फुटलं, नवीन टायर होता, चेंबरचा कट लागला, गेलं टायर फुटून. ते झालं, त्याच्यात आता शिव्या येत आहे तोंडात गाईज माझ्या, पण जाऊ दे काही विषय नाही, शिव्या नाही द्यायच्या आपल्याला. कॅम्प मध्ये होतो मी आणि कॅम्पच्या मध्येच कोणीतरी माझ्या गाडीवर चलन पण टाकून दिलं. एवढे जळकुकडे लोक राहते त्यांच्या लय सकाळी आज लय देव परीक्षा घेते. तरी काल एका मित्राने सांगितलं होतं फोन करून, म्हणे ग्रहण लागतंय 3 नंतर काम करू नको. सकाळी 7:30 मागे लागलेली. एवढं बुच्चन 10,000 रुपयाचं बुच्चन लागून गेले सकाळी मला. ते काहीतरी चांगल्या कामासाठी यूज झाले तर काही वाटत नाही गाईस, पण मग हे असं झालं ना, भंगारगिरी, डायरेक्ट भंगार, एकदम भंगारगिरी. त्याच्यात आता गाईज मी चाललेलो आहे सातपूरला जातो. नाशिक ऑक्सिजन मध्ये काही CO2 ते टाकायचे. त्यानंतर गाईज जातो आरटीओला चलन भरतो, कारण आपली नंबर प्लेट जी आहे ती चेंज करायची. त्या दिवशी RTOने धरलं, ते म्हणे जर ते जुनं एक चलन आहे म्हणे 2022चं, ते चलन जर नाही भरलं म्हणे तुम्ही तर मग गाडी ब्लॅकलिस्ट मध्ये जाईल नाही का. म्हटलं ठीक आहे चालतंय, म्हटलं मग काय करणार आहे आता, दुष्काळात 13वा महिना. आता जातो आणि भरतो, नाही भरलं तर धन्य आहे. जाऊ दे. दलिंद्री मागे लागली सकाळी दलिंद्री एकदम 7:30 मागे लावून घेतली. ग्रहणामध्ये काल काम केलं मी, त्याच्यामुळे झालेलं असं वाटतं मला. पण असं एवढं पण काही नसतं माझ्या हिशोबाने, पण ठीक आहे आता जाऊ दे, घडलंय काही गोष्टी तर त्याला पर्याय नाही आता. असं पण खर्च करणं तसं खर्च करणं.